गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळ मस्तपैकी कोकणात झालेली आहे आणि आम्ही कोकणात राहत आहोत दुरी काकांच्या घरी. तर आजचा हा स्पेशल व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे होम टूरचा. चला तर मग संपूर्ण घर बघूयात, फिरूयात. ही आहे अंगणात असलेली तुळस. आमच्या कोकणात अशी तुळस असते बरं का. प्रत्येकाच्या दारात ही अशी मोठी तुळस लावलेली असते. आणि यानंतर आहे हे सगळं अंगण. या अंगणाला आम्ही कोकणी माणसं, स्पेशली तळ कोकणातली माणसं, खळ असं म्हणतो बरं का. तर हे आहे घराचं खळ. तर हे आहे काकांचं घर कम बंगला. चला तर मग आता घराच्या आतमध्ये जाऊन संपूर्ण घर पाहूयात. तर हा आहे बाहेरचा पॅसेज. याला आमच्या कोकणात ना लोटा असं म्हणत असतात. पाणी प्यायचा लोटा वगैरे तांब्यात तो नाही बरं का. तर बाहेरच्या पॅसेजला लोटा असं म्हणतात. तर हा आहे लोटा. आता इथेच आहे ही एक खोली. या खोलीला त्यांनी त्यांचं स्टोर रूम केलेलं आहे. सगळं महत्वाचं सामान, हत्यारं जी शेतीकरिता वगैरे लागत असतात, झाडांसाठी लागत असतात किंवा गणपतीचं सगळं सामान हे या स्टोर रूम मध्ये ठेवलेलं आहे. आता आपण आलेलो आहोत हॉलमध्ये. मोठासा हॉल आहे आणि या हॉलला आमच्या कोकणात म्हटलं जातं वळे. ही आहे गणपतीची माटी आणि या ठिकाणी गणपती बाप्पा यांना बसवले जातात. ही आहे अजून एक रूम. आता आपण आलेलो आहोत मेन रूम मध्ये, म्हणजेच किचन रूम मध्ये. तर हे आहे किचन रूम. आणि या किचन रूमच्या आतमध्ये आहे अजून एक रूम. ही पण ऑलमोस्ट स्टोर रूम आहे, पण किचन मधल्या सामानाची स्टोर रूम आहे. आणि आता आपण जाऊयात पाटल्यादारी. जे बॅक साइडचं डोअर असतं ना त्याला कोकणातल्या घरामध्ये पाटल्यादार असं म्हटलं जातं. या पाटल्यादारी मस्त चूल पेटवलेली आहे, लाकडं ठेवलेली आहेत आणि वॉशरूम वगैरेची सोय आहे. आता तुम्हाला घेऊन जाते टेरेसवर. टेरेस सुद्धा खूप मोठा आहे आणि मेन म्हणजे या टेरेसवर सगळ्यात सुंदर गोष्ट काय आहे माहितीये का, तर झोपाळा. जिथे तुम्ही कितीही वेळ बसू शकता आणि सुंदर अशी संध्याकाळ घालवू शकता. हे आहे टेरेसवरून दिसणारं सुंदर दृश्य. आता आपण खाली आलो आहोत आणि आता जाऊयात घराच्या मागच्या साईडला, जिथे सुद्धा अगदी सुंदर केळीची वगैरे झाडं लावलेली आहेत. ते तुम्हाला दाखवते.
तर असा होता आजचा हा होम टूरचा व्हिडिओ. हा व्हिडिओ आणि हे घर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.